चला तर मग आता बनवूया कांद्याची गोल जाळीदार अशी भजी। ही भजी बनवत असताना बरेच जण यामध्ये सोडा वापरतात, पण आपण सोड्याचा वापर न करता फक्त सोड्याऐवजी ही एक वस्तू वापरणार आहोत। यामुळे आपली भजी अतिशय जाळीदार होते आणि मस्त अशी फुलते। तर बघूया ही भजी कशी करायची। त्यासाठी बघा इथे बेसन पीठ आपण घ्यायचं आहे। साधारणपणे 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं, त्यामध्ये पाव चमचा भरून ओवा टाकायचा। ओवा टाकताना नेहमी हातावर तो कुस्करून घ्यायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर चांगला पिठामध्ये उतरतो। आता यामध्ये हिंग टाकायचा। बेसनाच्या पदार्थांमध्ये हिंग टाकायचा, हिंग पचनासाठी चांगला असतो। यामध्ये अर्धा चमचा भरून धनेपूड टाकलेली आहे। आता ही कोरडी जे काही मसाले होते ते आपण पिठामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत। आता बघा यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे पिठाचं मिश्रण आपण तयार करून घेऊया। भजीचं पीठ करत असताना एकदम कधीच पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं करून टाकायचं, म्हणजे पिठाच्या गुठळ्या ज्या आहेत त्या आपल्याला पटकन मोडता येतात। आता बघा या ठिकाणी पिठाच्या गुठळ्या अजिबात राहिलेल्या नाहीत। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते। आता सोड्याऐवजी आपण यामध्ये अर्धा चमचा बारीक रवा टाकायचा आहे। 1 वाटी बेसनासाठी अर्धा चमचा भरून बारीक रवा इथे मी वापरलेला आहे। रवा जर तुम्ही टाकला तर सोडा टाकण्याची गरज नाही। आता अशा पद्धतीने हे पीठ चांगल्या पद्धतीने आपल्याला एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये चांगली हवा मिक्स होते आणि पीठ चांगलं फुलतं, भजी जाळीदार होतात। आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे, त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे। कांदा तुम्ही उभा देखील चिरून घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कांदा बारीक किंवा उभा चिरून घेऊ शकता। आता हे सगळं आपण पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया। पुन्हा एकदा चांगलं आपण हे पीठ फेटून घेऊया। आता भजीसाठीचं हे पीठ तयार आहे। आता याची आपण भजी सोडून घेऊयात। भजीसाठी कडकडीत तेल तापवून घ्यायचं आणि यामध्ये आता आपल्याला भजी सोडून घ्यायची आहे। मध्यम आचेवर ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे। मस्त अशी कुरकुरीत ही भजी तयार होते। सोडा न वापरता फक्त आपण बारीक रवा वापरून ही भजी केलेली आहे। मस्त अशी कुरकुरीत आणि जाळीदार ही कांद्याची भजी तयार होते आणि विशेष म्हणजे यामध्ये सोडा वापरलेला नाही, त्यामुळे ही भजी जास्त तेल पीत नाही। तर तुम्ही देखील अशा पद्धतीने कांद्याची गोल भजी आजच करून बघा।